थोडंसं असं नाही तर असं होऊ शकतं. एकदम समोरच आहे. सगळ्यांसाठीच लावा. पण या मॅच मध्ये लावा ना. हो या मॅच मध्ये ना. समोर आहे, दिसत नाही. या मॅच मध्ये कोणी मारेल त्याला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक धडाकेबाज बॅटर ज्याने टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं मुंबईपासून दुबईपर्यंत. मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर बॅटिंगसाठी ओमकार देसाई. त्या सोबतीला मुंबईतील एक युवा खेळाडू सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट रब्बर बॉल क्रिकेट चर्चेत असलेला नागेश वाडेकर नागा. हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. रब्बर बॉलला देखील नागाची बॅटिंग एक पाण्यासारखी राहिली गेली. अंधेरीचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर नागेश वाडेकर. मग नागेशची बॅटिंग, नागेशची फिल्डिंग आणि नागेशची कॅच पकडण्याची स्टाईल मुंबईकरांनी नेहमीच पाहिली आहे. असा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर ताई पॅकर कुर्ला संघासाठी मात्र बॅटिंगसाठी उतरला आहे. ताई पॅकर कुर्ला आपला एक प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. थोडं लवकर या. केपीएन भांडूप संघाने टॉस जिंकला आणि पहिलं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. ओंकार देसाई यांना स्क्रीनच्या समोर आपण पाहू शकतो. त्या सोबतीला नागेश वाडेकर आणि ओंकार देखील न चुकता ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आवर्जून येत असतो. अंडरआर्म क्रिकेटवर त्याचा पण प्रेम राहिला गेलाय. आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दिवेश सावंत येतात. भांडूपची एक चांगली स्टारकास्ट घेऊन आज संदीप आचार्य सँडी यांना देखील इनॅक्शन मध्ये पाहू शकतो. फिल्डिंगमध्ये आज गेले कित्येक वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळले गेले आहेत. ओराम अंडरआर्म नागेश वाडेकर मुंबईतील एक चतुर खेळाडू आपण स्क्रीनवरती पाहतोय ज्याची बॅटिंग, फिल्डिंग आणि कॅच पकडण्याची एक वेगळी अदा आहे. असा नागा. बॅट पकडण्याची पण वेगळी पद्धत आणि बॅटचा फ्लो चर्चेत राहिला गेलाय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दिवेश सावंत एक यंग आणि जबरदस्त बॉलर आहे म्हणून आज पहिली ओव्हरची जबाबदारी दिली गेली. भांडूपमध्ये खूप मोठं अंडरआर्म क्रिकेटचा क्रेज राहिला गेला आहे. त्यामुळे केपीएन भांडूप संघ पण मॅच सोडणार नाही. लेट्स प्ले, रेडी टू फाईट. पहिल्या ओव्हरची सुरुवात होते. दिवेशला मात्र जबाबदारी दिली गेली. स्ट्रायकेला नागेश वाडेकर नागा. पहिला बॉल दिवेश यांचा. अंडरआर्म क्रिकेट पण सोपं नाहीये. पहिलाच बॉल फुलटॉस होता. समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. माइंडसेट तेच होतं की ड्राईव्ह करूयात, ग्राउंड स्ट्रोक खेळूयात. या बॉलवर भागम भागाने इकडे नजर अटी और दुर्घटना घडली. 3 रन मुंबईकर आहेत. त्यामुळे असे चोरटे रन घेण्यामध्ये चतुर आहेत, चालाक आहेत ओमकार आणि नागा. हा ओमकाराने लगातार 3 सिक्स लागवले तर नक्कीच संदेश पाटील यांच्याकडून देखील 3000चा कॅश प्राइज असणार आहे. पहिला बॉल 3 रनचा स्ट्रोक आला. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर ओमकार देसाई जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. मग गेले कित्येक वर्ष ओमकारला देखील एक चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. यावेळी PSPL सारखी देखील क्रीडा स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने खेळला. प्रेसिडेंट कप देखील एक चांगल्या पद्धतीने खेळला. ओरम क्रिकेट. या बॉलवर वेगात टाकलेला बॉल आपण पाहिला तर यशांच्या बाजूनी बॉल ट्रॅव्हल झाला. तिकडे व्हाईट बॉल. सँडी SP दादर नक्कीच SPG टीम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गेले कित्येक वर्ष अधिराज्य गाजवलं. ज्याची देखील मॅच पाहण्यासाठी मुंबईकरांनी नेहमी गर्दी केली आहे. चेक केलं जाईल. पायाला बॉल लागलाय का ते आपण चेक केलं जाईल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे सो आपण चेक करूयात. व्हाईट बॉल आहे. व्हाईट +2. सोरस मात्र तिकडे एक्स्ट्रा रन्सने पुढे जाईल. ओरमचे देखील काही खेळाडू फिल्डिंग टीम मध्ये देखील पाहायला मिळतात. बॅटिंग टीम मध्ये देखील पाहायला मिळतात. एक रन एक्स्ट्रा खूप इम्पॉर्टंट असणारे. दिवेशवर मात्र पुन्हा एकदा बॉलिंगसाठी जबाबदारी KP9 भांडूप. त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर ताई पॅकर कुर्ला. स्ट्राईक एंडला ओमकार. या बॉलवर पुन्हा एकदा सफळून खेळायचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट +1 एक्स्ट्रा रन्स. मागील मॅचमध्ये पण असल फॉर ऑल टीमने तेच चुकी केली. एक्स्ट्रा रन्स आलेल्या मॅचमधून थोडंफार मात्र बॅकफुटला जावं लागलं. त्यामुळे ह्या गोष्टी
अगदी नेहमीच तुम्हाला सांभाळून खेळावं लागतं. या बॉलवर ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग केली गेली आहे. दिवेशला लाईन लेंथ मिळत नाहीये आणि ती शोधावी लागेल. 9 धावा झाले धावफलकावरती. आतापर्यंत एकच बॉल खर्च केला गेला आणि तब्बल 9 रन्स आली आहेत. एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा. श्री साई चॅम्पियनशिप 8वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. या क्रीडा स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य या परिसरातील सर्व नागरिक, त्यानंतर गोवर्धन मित्र मंडळ, एकविरा स्पोर्ट्स क्लब, एकविरा ज्युनियर स्पोर्ट्स क्लब, कांजूर बॉईज यांचा आम्हाला नेहमी सपोर्ट राहिला गेले कित्येक वर्ष या क्रीडा स्पर्धेसाठी सपोर्ट राहिला गेला. स्ट्राइक बॅटर नागेश वाडेकर नागा. बॉलिंगसाठी दिवेश सावंत. या बॉलवर लोअर फुलटॉस बॉल समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये आहेत फिल्डर. जबरदस्त बॉल अडवला. गुड थ्रो. खूप चांगली फेकी केली गेली तिकडे. राहुल तिकडे होते. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा दिवेश. स्ट्राइक एंडला ओंकार. या बॉल देखील समोर खेळले गेलेत आणि तिकडे फटका फसताना पाहिला गेलाय. येतोय आपण पाहिलं तर डॉट बॉल. पावसाळी क्रिकेट सर्वजण आनंद घेत आहोत पावसाळी क्रिकेटचा आणि भव्य दिवस आयोजन. समोर खेळायचा प्रयत्न करत होते. थोडा फटका फसताना पाहिला गेला. येतोय आपण पाहिलं तिकडे डॉट बॉल. 10 रन झाले धावफलकावरती पहिल्या 3 बॉलमध्ये. बॅटिंग करत असताना ताई पॅकर कुर्ला. वाईट बॉल आहे. थोडे ठरवून खेळले ओमकार की ढकलण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पिचिंग होती. 1 रन्स ते धावफलक पुढे जाईल. अकरा रन झाले धावफलकावरती. या बॉलवर नो बॉल. वारंवारच्या एक्स्ट्रा रन्स मात्र मॅच मध्ये पूर्णपणे काय पलट करून जाईल. 9+2 3 रनने धावफलक पुढे जाईल ताई पॅकर कुर्ला या टीमचे. रन झाले आतापर्यंत 14. दिवेश सावंतची थोडी चुकीच्या पद्धतीने बॉलिंग पाहिली गेली आहे. ओळख पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. दिवेश थोडे नाराज आहेत कारण की बॉलिंग होत नाहीये. लाईन लेग मिळत नाही. या बॉलर फ्लिक केला गेला. ओमकार देसाईचा ट्रेडमार्क फटका. बॉल निघून जाईल आपण पाहिलं तर 4 रनसाठी. वेगळी स्टाईल आहे ओमकारची आणि हा स्ट्रोक पाहण्यासाठी देखील मुंबईकर नेहमी गर्दी केली गेली आहे. ओमकारचा हेलिकॉप्टर स्ट्रोक देखील पाहण्यासारखा राहिला गेला आहे गेले कित्येक वर्ष. या बॉलवर फ्लिक केलं गेलं. एक जबरदस्त टायमिंग करत असताना ओमकार यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर हँडसम 4 रन्स तिकडे मिळत आहेत. 18 धावा झाल्या धावफलकावर 18. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका फसतोय. बॉल हवेत आहे. खेळाडू तिकडे आहेत आणि बॉल निघून जाईल वरून. इट्स अ 6. ओमकार यांच्या बॅटमधून आपण पाहिला तर हा दुसरा मोठा स्ट्रोक येताना पाहिला गेला. फटका थोडा फसताना पाहिला गेला. टॉपेज घेतली गेली परंतु फटक्यामध्ये जोर होता. पाहू शकतो रिप्ले. हेलिकॉप्टर स्ट्रोक थोडा फटका फसला होता परंतु रब्बर बॉल क्रिकेट आहे. जर टायमिंग चांगला केला तर बॉल ट्रॅव्हल होऊ शकतो आणि बॉल ट्रॅव्हल होतोय 6 रनसाठी. बॅट ओमकार जबरदस्त बॅटिंग करतायत. या बॉलर पुन्हा ते सफल घ्यायचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. खेळाडू तिकडे पोहोचतायत. बॉल थोडा बाउन्स झाला. एक रन शॉर्ट आहे. शॉर्टकट अलाउड नाहीये. 25. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 25 रन झाले धावफलकावर. ओमकार पण स्माइल करतायत की शॉर्ट रन्स अगदी
25 रन्सवरती आपण पाहिलं तर स्कोर पहिल्या ओव्हरमध्ये चांगली स्टार्ट केली. दिवस थोडे मागडे साबित झालेत. रन्सवर मात्र थोडंफार कंट्रोल करावं लागेल. KP9 भांडूप आणि त्यांच्या विरुद्ध ताईपॅकर कुर्ला अशी मॅच चालू आहे. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट, शॉर्ट्स, कॅप दरवर्षी क्रीडा स्पर्धेमध्ये आपण वेगळं नक्की करण्याचा प्रयत्न करत असतो. बघत बॉलिंगची जबाबदारी कोणावर दिली जाईल. दुसरी ओव्हर देखील तेवढीच निर्णायक आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कुठल्या बॉलरला जबाबदारी दिली जाईल खूप महत्वाचा रोल आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ह्याच कांजुमारचे एक जबरदस्त ऑलराऊंडर मतंग सारंगला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. जबरदस्त क्रिकेट खेळत असताना या परिसरातून देखील एक चांगलं क्रिकेट खेळला गेला. मतंग सारंग बॉलिंगसाठी येत आहेत. ज्याची देखील चर्चा मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिले गेले असा मतंग सारंग बॉलिंगसाठी याच परिसरातून एक सुरुवात केली आणि त्यानंतर मुंबईतील एक जबरदस्त ऑलराऊंडर 2 सोन्याच्या चैनी देखील त्यांनी मिळवल्या सिद्धी पॅकरमध्ये असा मतंग सारंग. या बॉलर पहिल्याच बॉलवरती 6 से करेंगे सबका स्वागत. नागेश वाडेकर यांच्या बॅटमधून हा दणदणीत षटकार. हँडसम 6. प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं गेलं नागाने. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडा स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर तिकडे पोहोचताय. डबलचा कॉल होतोय आणि तिसऱ्या रनचा प्रयत्न होईल परंतु मॅच देखील थोडीफार इकडे रंगताना पाहायला मिळतीये. नागा देखील थोडीफार ते स्माइल करतात. आजचा हा दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहे संपूर्ण मुंबईकर. 33 रन्सवरती मॅच शांत होताना पाहिली गेली परंतु नागाने एक टायमिंगला 6 लगावलाय. पहिला बॉल 6 त्यानंतर डबल. मतंग सारंग बॉलिंगसाठी 33 रन्सवरती मॅच शांत होते परंतु तिसरा बॉल. या बॉलवर कडकडीत सडक पे कडक नागेश वाडेकर ब्रँडेड फटका. हँडसम 6. नागाने यहाँ पर मारा. नागा मार रहा है. रीड केलं सफल झाले आणि त्यानंतर प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं गेलं तर नागेश वाडेकर इट्स अ 6. नागेशची बॅटिंग पाहण्यासाठी देखील मुंबईकरांनी नेहमीच आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेत आहे. ISPL मध्ये देखील त्याला आपण खेळताना पाहिलं गेला असा नागेश वाडेकर नागा. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. वाईट प्लस 2 मध्ये 3 रन तिकडे मिळतील आणि बघता बघता ग्राफ अगदी वरती जाताना पाहिला गेलाय. चांगली स्टार्ट केली आहे ताईपॅकर कुर्ला. वेल प्लेड. सुरुवात दमदार केली आहे. 42 या धावसंख्येवरती आपण पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये मॅच जाऊन पोहोचली आहे. स्ट्राईक पुण्याचा नागेश वाडेकर. सध्याच्या घडीला महाराष्ट्र अंडरआर्म ओरम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक जबरदस्त चर्चा असलेला खेळाडू नागेश. या बॉल देखील पुण्याच्या समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल जबरदस्त अडवला गेला. वेल स्टॉप. राहुल तिकडे होते. वेल फिल्डिंग राहुल. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल स्टॉप केला आणि कठीण आहे रब्बर बॉल क्रिकेटला असं सिच्युएशनला बॉल स्टॉप करणं म्हणजे डिफिकल्ट आहे परंतु राहुलने खूप चांगला बॉल अडवला. वेल स्टॉप राहुल. 44 तब्बल 44 धावा झाले धाव फलकावर. या बॉलवर व्हेरिएशन करायचा प्रयत्न करत होते पण परंतु अक्षय सिरसाट होते तिथे. किपिंग करत असताना एक चांगला बॉल अडवला अक्षयने पण. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली मतंगच्या माध्यमातून. इथे डॉट बॉल. या बॉलवर पुन्हा एकदा हलक्या हाताने मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू तिकडे फेकी करतील आणि नॉन स्ट्राईक एंडला चान्स होता परंतु रन मिळतील तिकडे 2 आणि बघता बघता पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. तब्बल 47 धावा झाले धाव फलकावर. चांगली स्टार्ट केली आहे ताईपॅकर कुर्ला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 47 रन झालेत. 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 47 रन झाले
नक्की शशिकांत कदम यांना देखील विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती आहे. शशिकांत कदम जबरदस्त लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आणि अंडर 14ला यावेळी कोच म्हणून देखील त्यांचं सिलेक्शन झालं आहे. शशिकांत कदम आपण व्यासपीठावरती यायचं. शशिकांत कदम आपलं पण देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मुंबई टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट, मग विक्रोळी संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं आणि टेक्निकल बॅट्समन म्हणून देखील शशिकांत कदम यांच्याकडे पाहिले गेले. महाराष्ट्र रणजीपट्टू नक्कीच शशिकांत कदम. बॉलिंगसाठी आपण पाहता रविराज येत आहेत. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रन मात्र तिकडे सिंगल. खूप महत्वाची रबर बॉलचं क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि तब्बल 49 धावा झाल्या धावफलकावरती आजचा हा. आणि आपल्या व्यासपीठावर स्वागत होतंय महाराष्ट्र रणजीपट्टू शशिकांत कदम यांचं. आज आवर्जून या क्रीडा स्पर्धेसाठी दाखल झाली आहेत. मोस्ट वेलकम आणि शिस्त पद्धतीने क्रिकेट खेळताना पाहिले गेले असे शशिकांत कदम आपल्या व्यासपीठावर. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा तब्बल 51 धावा झाल्या धावफलकावरती. टाईब्रेकर कुर्ला. या बॉलवर ऑफस्टिकला मात्र पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रविराज आहेत बॉलिंगसाठी. थोडाफार आपण पाहिलं तर इकडे या बॉलवर फटका सजवलाय नागेश वाडेकर. नागा वा मित्रांनो, नागेश वाडेकरची बॅटिंग आवडल्यास एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. जबरदस्त बॅटिंग नागेश वाडेकर. काय बॅटिंग केली नागाने आणि पूर्णपणे मॅच स्कोर कार्ड असताना हलवून टाकलंय. हेलिकॉप्टर चर्चेत राहिले गेले आहेत. म्हणजे अंडरआर्म क्रिकेट आता आवर्जून अंडरआर्म ओपनसाठी येत असतात आणि तशी बिहाइंड ट्रॉफीला देखील घाटकोपरला एक जबरदस्त परफॉर्मन्स केला. अशा अनेक क्रीडा स्पर्धा अंडरआर्मच्या देखील त्याला खेळताना पाहिले गेले. नागेश वाडेकर 58 धावा झाल्या धावफलकावर बॅटिंग करत असताना. टाईब्रेकर कुर्ला. या बॉलवर वन्स अगेन समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. ग्राउंड स्ट्रोक बॉल ट्रॅव्हल होतो तिकडे. नागेश वाडेकरने अगदी कोणी पावसाळीमध्ये अगदी स्टड्स वापरतात, शूज वापरतात, परंतु नागेश वाडेकरची चप्पलच एक वेगळी आहे. चप्पलमध्ये जादू आहे. नागेश वाडेकर. या बॉलवर देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. बारा चेंडूमध्ये 34 धावांवरती बॅटिंग करतोय नागेश वाडेकर. 6 बॉल 14. ओंकार देसाई. तिसरी ओव्हर चालू आहे. चांगल्या अंदाजामध्ये नागेशने स्टार्ट केली. पहिल्या ओव्हरपासून जे फॉर्ममध्ये बॅटिंग करतात आणि खूप चांगल्या अंदाजामध्ये जसा स्ट्रोक पाहायला मिळतो. या बॉलवर समोरून बॉल पळवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. बिनबाद 62 धावांची एक जबरदस्त इनिंग पाहिली गेली आहे नागेश वाडेकर आणि ओंकार देसाई. अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक मोठं टार्गेट सेट करू शकते बॅटिंग करत असताना टीम. आपण पाहिलं तर टाईब्रेकर कुर्ला त्यांच्या विरुद्ध KP9 भांडूप अशी एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस आहे. उद्या देखील आपण पाहिलं तर 8 संघ इकडे खेळताना पाहायला मिळतील. काल मात्र आपण पाहिलं तर 2 संघ क्वालिफाय झालेत. आज सकाळच्या हाफमध्ये आपण पाहिलं तर टीम नक्कीच खूप चांगली कामगिरी करत असताना क्रिश 11 मीरा भाईंदर रोडची एक जबरदस्त स्टारकास्ट मात्र टीम क्वालिफाय झाली आहे. उद्या देखील आपण पाहिलं तर 18 तारखेला म्हणजे शनिवारी पहिली मॅच जय रागाई श्री 11 दिवा डोंबिवली जबरदस्त स्टारकास्ट त्यांची पण पाहायला मिळेल. त्यांच्या विरुद्ध जय स्मृती, जय गणेश, मिठागर, वसई यांची एक जबरदस्त बॅट आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या NM सॅलियन्स ठाणे त्यांच्या विरुद्ध न्यू चिखलवाडीची आई भवानी NCW ही टीम इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर जय हनुमान नवतरुण जोगेश्वरी त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज जीवन कल्याण. त्यानंतर ज्युनियर सम्राट अंधेर विरुद्ध अँटिक 9 भांडूप असे व्यावसायिक संघ
उद्या देखील इकडे 8 खेळताना पाहायला मिळतील. बॉलिंगसाठी पण आपण पाहिलं तर या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलंय. जबरदस्त टायमिंग केलं गेलं. बॉल निघून जाईल आपण पाहिलं तर. हँडसम 6. दोघांनी ओमकार आणि नागेश वाडेकरने एक जबरदस्त बॅटिंग केली आहे. फ्लिक करायचा प्रयत्न केला गेला. ओमकारने अगदी जबरदस्त फ्लिक केलं. लोअर फुल टॉस बॉल होता आणि चांगलं टायमिंग केला. कडकडीत 6 ओमकार. 69 भागमभाग चालू आहे तिकडे. नागेश वाडेकरने पण एक अफलातून बॅटिंग केली. 13 चेंडूमध्ये 34 धावांवर घेतोय. 7 बॉल 20 ओमकार. वा, दोघांची देखील इनिंग पाहण्यासारखी राहिली गेली आणि लक्षात राहील अशी इनिंग पाहिली गेली आहे. 70 रन्स कंप्लीट झालेत बॅटिंग करत असताना टीम ताई पॅकर कुर्ला. या बॉलवर पुन्हा एकदा फटका थोडा फसताना पाहिला गेलाय. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. खेळाडू तिकडे पोहोचतील. सेव्हन्टी 72 रन्स होते धाव फलकावरती. चौथी ओव्हर चालू आहे. बॉलिंगसाठी स्वरूप. 1 6 आलाय. या बॉलवर स्लोअर 1. अंडरआर्म क्रिकेटचा बॉल रीड करणं, स्पिन रीड करणं छोट्या खेळपट्टीवर सोपं नाहीये. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेटचा पाया आहे. जो अंडरआर्म क्रिकेट चांगला खेळतो तो ओव्हरआर्म क्रिकेटला देखील बॉल फेस करू शकतो. अशा अनेक जे खेळाडू आपण पाहिले आहेत. या बॉल देखील फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. खेळाडू आहेत आणि डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन तिकडे मिळतील आपण पाहिलं 2. 74 74 धावा झाल्या धाव फलकावर बॅटिंग करत असताना. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. संडेला देखील आपण इकडे क्रिकेट एन्जॉय करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात देखील इकडे प्रेक्षकांची आपल्याला गर्दी पाहायला मिळेल. एक हात मदतीचा हे आपलं टॅगलाईन आणि हे आपलं ब्रीदवाक्य आहे की तुम्ही नक्कीच माणसातील माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा. श्री साई चॅम्पियनशिप 8वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. शैलेश पाटील, पराग पाटील 2 बंधू नेहमीच क्रिकेटवर, अंडरआर्म क्रिकेटवर देखील त्यांचं विशेष प्रेम राहिलं आहे. बॉलिंगसाठी स्वरूप स्ट्राईक एंडला नागेश वाडेकर नागा. या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसताना पाहिला गेला. राहुल तिकडे पोहोचतात. फेकी करतील. तत्पर्यंत 2 रन तिकडे इझिली मिळतील आणि बघता बघता आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 76 तब्बल. ओमकार आणि नागाची एक जबरदस्त इनिंग. 76 रनची मात्र एक जबरदस्त इनिंग. वेल प्लेड. आणि 2 दिवसातली मला असं वाटतं हायस्ट पार्टनरशिप आहे. दोघांनी मात्र प्रूफ केलं ओमकार आणि नागाने. वेल बॅटिंग. ओव्हरआर्म क्रिकेट देखील एकत्र चांगले खेळले गेले परंतु अंडरआर्म क्रिकेट देखील खेळायचं आणि अंडरआर्म ओपनची क्रीडा स्पर्धा खेळायची आहे. दोघांची देखील इनिंग पाहण्यासारखी राहिली गेली आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ अजून निर्णायक आहे परंतु काल 101 रन चेस पण झाले त्यामुळे ते विसरून चालणार नाहीये. केपी9 भांडूप संघाकडे देखील एक जबरदस्त बॅटिंग लाईनअप तिकडे पण आहे. चांगली स्टारकास्ट त्याही संघामध्ये आपण खेळताना पाहायला मिळते. त्यामुळे तोही संघ मॅच सोडणार नाहीये. बॉलिंगसाठी आपण पाहता शेवटची ओव्हर घेऊन रविराजवर पुन्हा एकदा जबाबदारी दिली गेली आहे. स्ट्राईक एंडला ओमकार देसाई. बॉलिंगसाठी रविराज, स्ट्राईक एंडला ओमकार. या बॉलवर उडवला गेला. फटका दमदार आहे. बॉल निघून जाईल आपण पाहिलं तर. हँडसम 6 ओमकार देसाई यांच्या बॅटमधून. लगातारचा हा 6 आपण पाहिला गेला आणि ओमकार वाव प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिले गेले. ओमकार देसाई ब्रँडेड फटका आणि हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे ओमकारचा. मग ओव्हरआर्म असू दे अंडरआर्म. गेले कित्येक वर्ष मुंबईचं टेनिस बॉल क्रिकेट ज्यांनी गाजवलं. विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन, विविध तालुक्यांमध्ये जाऊन, विविध राज्यांमध्ये जाऊन आपल्या मुंबई
पूर्ण नेहरू नगरचं नाव ज्याने वेगळ्या स्तरावर नेलं. 82 धावा झाले धाव फलकावर. या बॉलवर पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. खेळाडू आहेत तिकडे. नागेश वाडेकरकडे मात्र स्ट्राईक राहील. जबरदस्त इनिंग पाहिली गेले. 83 धावांची एक जबरदस्त पार्टनरशिप नागेश वाडेकर आणि ओंकार देसाई. या बॉलवर लेक्सीच्या खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल आहे. 1 रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. 84 धावा झाल्या धावफलकावरती. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बॅटिंगसाठी नागेश वाडेकर मॅन इन फॉर्म. या बॉलवर पुन्हा एकदा वेगात टाकण्याचा प्रयत्न करत होते. बॅट्समन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न करतायत परंतु वाईट बॉल आहे. 100 रन्स खूप मॅटर करतील. तब्बल रन्स आले आतापर्यंत धावफलकावरती. 85. पॉलिसीसाठी आपण पहिले रविराज. 1 6 तर आलाय. कमबॅक करावं लागेल. या बॉलवर समोर उडवला गेला नागेश वाडेकरच्या बॅटमधून. स्ट्रेट अँड ग्रेट. इट्स अ 6. काय बॅटिंग केली नागेशने आणि पूर्णपणे ह्या मॅच मध्ये त्याची जी बॅट पकडण्याची पद्धत, बॅटचा फ्लो, बॅट फिरवण्याची पद्धत आणि जबरदस्त स्ट्रोक खेळले गेले. समोर अगदी नागेश वाडेकर. बॅटचा कलर पण येल्लो आहे. पूर्णपणे मॅच मात्र त्याने आपल्या टीमकडे खेचली अशी जबरदस्त हार्ड हिटर बॅटर नागेश वाडेकर. 91 धावा झाल्या धावफलकावर. टाईपॅकर कुर्ला. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी रविराज स्ट्राईक केला. नागेश वाडेकर. या बॉलवर समोर उडवला गेला आणि आजच्या दिवसातील पहिली 50 नागेश वाडेकर. जबरदस्त बॅटिंग करत असताना नागेश वाडेकरचा मात्र हाकार आपल्याला पाहायला मिळाला. 19 चेंडूमध्ये 52 धावांची एक अफलातून इनिंग. आज सर्वजण म्हणत की रन्स होत नव्हते परंतु नागा आला. नागाने करून दाखवलं. वा. अक्षय म्हात्रे त्यासोबत सेल्फी घेतात. अंधेरी इथेच आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आहेत. नागा बॅट वरती करून पुन्हा कांजूरकरांना तू आपल्या ओळख करून द्यायचे. नागेश वाडेकर अफलातून बॅटिंग करत असताना नागेश वाडेकर अंधेरीचा एक युवा खेळाडू सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपला धीरज गाजवतोय. नागेश वाडेकर. हा, या बॉलवर नागेश वाडेकरने जर 6 लगावला तर संदेश पाटील यांच्याकडून 2000चा कॅश प्राइज असणार आहे. नागेश वाडेकर नागा. या बॉलवर ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट होईल आणि नागेश स्ट्राईक गेल का? नागेशकडे स्ट्राईक राहतीये. वाईट +2 मध्ये 3 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. तब्बल 100 धावा होत आहेत धावफलकावरती. टाईपॅकर कुर्ला. जबरदस्त पार्टनरशिप पाहिली गेली. दोघांची देखील बॅटिंग पाहण्यासारखी गेली गेली. नागेश वाडेकर. या बॉलवर फटका थोडा फसताना पाहिला गेला. रविराजने बॉलला स्पिन केलं. कॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये ट्रॅव्हल होईल आणि बॉल तिकडे अडवला गेला आणि तब्बल रन कंप्लीट होत आहेत. 4 रन धावून काढलेत. वा. जबरदस्त मॅच पाहिली गेली आणि ही मॅच पहिली इनिंग खूप चांगल्या अंदाजामध्ये नॉट आउट राहिले गेले. 104 रनची एक जबरदस्त इनिंग. टाईपॅकर कुर्ला. 20 बॉल मध्ये 56 धावांवरती खेळतात नागेश वाडेकर. नागा. शेवटच्या बॉलवर फिरवला गेलाय आणि 104 रनवरती जबरदस्त बॅटिंग नागेश वाडेकर आणि ओंकार देसाई. वेल प्लेड. यादगार इनिंग पाहिली गेली आहे टाईपॅकर कुर्ला या टीमसाठी नागेश वाडेकर यांची. वेल प्लेड ओंकार, वेल प्लेड नागा. एक अफलातून इनिंग खेळत असताना मात्र ही दुवादार इनिंग दोन मुंबईतील टेनिस बॉल क्रिकेटचे एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर दोघांनी प्रूफ केलं या मॅच मध्ये. सो वेल प्लेड.
30 चेंडू आणि 105 धावांचा तब्बल पल्ला गाठायचा आहे. KP9 भांडूप या संघाला जिंकण्याकरिता 30 चेंडू आणि 105 रनची गरज आहे. रोहन पेनकर यांच्याकडून ओंकार आणि नागासाठी मात्र 500-500 रुपयाचा पुरस्कार होतो ते आपण नंतर कलेक्ट करूयात. रोहन पेनकर आमचे मित्र आणि जबरदस्त बॅटिंग केली नागेश वाडेकर आणि ओंकार देसाई. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. जबरदस्त मॅच आहे. KP9 भांडूप संघ पण मॅच सोडणार नाहीये, त्यामुळे ही मॅच देखील पाहण्यासारखी राहणार आहे. सो तशी दुसऱ्या डावाला सुरुवात मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये परत मोरे सर मात्र जॉईन होतील. थँक्यू, धन्यवाद.
वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पहिल्या इनिंगचा खेळ आपण सर्वांनी पाहिला आणि या स्पर्धेतली सर्वात मोठी पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळाली त्या दोन संघादरम्यान, दोन खेळाडूंदरम्यान. एका बाजूला ओमकार देसाई, वन ऑफ द लेजंड प्लेयर, आणि दुसऱ्या बाजूला नागेश वाडेकर याचा खेळ आपण पाहिलात. आणि या साऱ्या बाबी पाहिल्यानंतर आता आपण दुसऱ्या पाडावाकडे जाणार आहोत, ज्या ठिकाणी या धावांचा पाठलाग करण्यासाठी KP9 भांडूपचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसत आहेत. श्रीसाई चॅम्पियनशिप, एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा. सर्व देणगीदारांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आपण सर्वांनी दिलेली देणगी, आपण सर्वांनी केलेलं लावलेला हातभार या इव्हेंटला खूप मोठा करून जातो. आणि शैलेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, म्हणजे श्रीसाई स्पोर्ट्स, श्रीसाई चॅम्पियनशिपची संपूर्ण टीम, हे गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप म्हणा किंवा लागणारी जी काही मदत आहे ती करत असतात. सालाबद्दप्रमाणे हा इव्हेंट आता 8व्या पर्वामध्ये आला आहे आणि 8व्या पर्वामध्ये येत असताना 4 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला स्ट्राईक एंडवरती फलंदाज अरमान आणि आतिफ, बॉलिंग मार्कवरती अरुण यादव. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा आतमध्ये येत असताना दिसला आणि त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारे मोठं आक्रमण होताना पाहायला मिळालं नाही. 100 पार धावा गेल्यानंतर एक मनोवैज्ञानिक दबाव जो आहे कोणत्याही फलंदाजावरती पडत असतो आणि तो दबाव आता फलंदाजावरती जरूर असणार आहे, पण दबावामधून निखरावं लागणार आहे ते KP9 भांडूपच्या या फलंदाजांना. अरुणचा पुढील चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मैदानाला गरंगळ चेंडू निघून चाललाय. चांगली फिल्डिंग, 100 पिकअप, 100 थ्रो. नागाची चर्चा सगळीकडे. येणाऱ्या काळामध्ये मुंबई क्रिकेटचा एक डेंजर बॅटर म्हणून नागाकडे पाहिलं जाईल. आता फिल्डिंगमध्ये सुद्धा ती चपळाई दाखवतोय म्हटल्यानंतर ॲज अ प्लेयर म्हणून चमकताना नक्कीच दिसेल. यावेळेला आडवा बॅटने खेळले, चेंडूला पाठवलंय सरळ स्लॉग स्वीप करत असताना मिडविकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार, SSS षटकार. अरुण यादव याच्या अगेन्स्ट डेप्थ होणाऱ्या बॉलला लोअर फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेतला आणि त्यानंतर स्लॉग स्वीप करत असताना मिडविकेटच्या डोक्यावरून पाठवून 6 धावा अर्जित केल्यात. हेच करणं गरजेचं आहे. जर का 105 कडे बघाल तर या धावा शक्य वाटणार नाहीत, परंतु जर का 105ला तुम्ही षटका गणिक बघाल, चेंडू गणिक बघाल तर कदाचित तुम्हाला ते आव्हान सोपं वाटेल. कारण पहिली मॅच सगळ्यांच्या नजरेसमोर आहे. 106 धावांचा पाठलाग, पहिल्या 2 षटकामध्ये 43 धावा बनवल्या होत्या. सामना आवाक्यामध्ये आलेला असताना तो तिसऱ्या षटकामध्ये बदलला होता. पण जर का इथे सातत्य राहिलं, अशाच प्रकारच्या मोठ्या फटक्यांचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथं, चेंडू त्याला भेदून 1 बाउन्स निघून चाललाय, सीमारेखा पार. अजून एक दमदार प्रहार, चौकार आलाय. 4 धावा आल्यात. टेनिस बॉल क्रिकेटमधील तारे सितारे या मैदानावरती सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा आलेले आहेत. जर का ताई पगर कुर्ला संघाचा विचार केला तर तुम्ही मगाशी नागाला पाहिलं, ओमकार देसाई यांना पाहिलं, श्रेयस कदम सुद्धा याच संघाचा घटक आहे. आणि हे सारे असताना एक वेगळी रंगत काल केतन म्हात्रे यांना आपण पाहिलं. अरमान समोर ऑन साईडला आणि हा निघून गेलाय चेंडू, फ्लॅट 6. पहिल्याच षटकामध्ये धुवाधार फलंदाजी, अरुण यादवच्या आगेस हल्ला झालाय, कल्ला आलाय षटकार. टार्गेट केलं बायडिश लॉंगॉनला, जिथे क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता, परंतु जर क्षेत्ररक्षक येईपर्यंत तरी चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबलेला नाही. सगळेजण चर्चेसाठी आलेले आहेत, अरुणशी चर्चा करतायत, सांगतायत इथून पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळायचा. अरमानने मात्र लईलूट केली धावांची, 18 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. प्रत्येक षटकामध्ये 20 धावा आल्या तर 100 बनतात आणि तुम्ही जर का बॅटने 100 बनवल्यात तर 5 धावा तुम्हाला एक्स्ट्राने मिळणारच आहेत. हे टिपिकल कॅल्क्युलेशन आहे. ज्यावेळेला एखाद्या धावांचा तुम्ही पाठलाग करता, एखाद्या टार्गेटचा, एखाद्या लक्ष्याचा पाठलाग करता,
18-0. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अरमानच्या 18 धावा, आतिफला कोणत्या प्रकारे स्ट्राईक नाही मिळाली. पहिलं षटक 18 धावांचं. आता येणाऱ्या 4 षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 87 धावा 4 षटकामध्ये. श्रीसाई चॅम्पियनशिप पर्व 8वं आणि 8व्या पर्वामध्ये 6 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा कव्हर होते. श्री SSS लाईव्ह या यूट्यूबच्या वाहिनीवरती, या चॅनलवरती ही स्पर्धा प्रसारित केली जाते. सर्वात मोठी गोष्ट काय तर पावसाळी रबर बॉल म्हणजेच अंडरआर्म ओपन क्रिकेटमधली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर असते. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून खेळाडू इथे खेळण्यासाठी येतात. जे जे अंडरआर्म क्रिकेट चाहते ते खास करून या स्पर्धेला खेळण्यासाठी इच्छुक असतात. आज रत्नागिरीचा संघ पाहिला, सिंधुदुर्गचा संघ पाहिला, काही रायगडचे खेळाडू आपल्याला बघायला मिळाले. बाबर नवीन गोलंदाजी मार्कवरती तयार. त्याच्यासमोर आतिफच्या समोर बाबर नेक्स्ट ओव्हर दुसरं षटक घेऊन आलेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला टोलावत असताना पाठवलं लॉंग ऑनच्या डोक्यावरून. नागा शेवटपर्यंत बघत राहिले पण चेंडू निघून गेला सीमारेखा पार. षटकार. षटकाराला 6 धावा आल्या आणि आता अशा पल्लवीत झाल्यात KP9 भांडूपच्या की या धावांचा पाठलाग होणं शक्य आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर हा षटकार खूप मोठी आशा पल्लवीत करणारा, त्याचबरोबरीनं आत्मविश्वास वाढवणार आहे. आणि आत्मविश्वास कितपत वाढतो आतिफचा, कारण पहिल्याच बॉलवरती पहिला चेंडू तुम्ही ज्यावेळेला कोणत्याही मॅचमध्ये कोणत्या इनिंगमध्ये ज्यावेळेला फेस करता आणि त्या चेंडूवरती जर मोठा प्रहार येतो तर येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती तुम्हाला काहीतरी नवनवीन करण्याची इच्छा निर्माण होते, कॉन्फिडन्स वाढत असतो आणि त्यामुळे मोमेंटम जो आहे तो तुमच्या दिशेने झुकत असतो. तुर्तास बाबर पुन्हा एकदा तयार. कशा प्रकारे पलटवार केला जातोय, कमबॅक कसा केला जातोय पाहावं लागणार आहे. 24-0 दुसरा चेंडू बाबर यांचा, समोर आतिफ. ओ लेग स्टंपच्या बाहेर. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. अतिरिक्त स्वरूपाची धावपलकामध्ये ॲड होईल. 25 वरती धावपलक. मैदानाच्या चारी बाजूने हरियाली आहे, झाडं आहेत, हवेचा तितकासा प्रभाव दिसत नाहीये. कोणत्याही प्रकारे वेगाने हवा वाहत नाही, त्यामुळे कोणताही हवेचा फायदा भेटेल असं काही वाटत नाही आहे. पण आज स्पिनर्सने खूप चांगला खेळ केला आहे, प्रभावित केलं आहे. त्यांच्या गोलंदाजाने हातभर वळवणारे चेंडू आपण पाहिले. काही असे गोलंदाज जे अजूनही नजरेसमोर त्यांचा खेळ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही केसर सोनारला पाहिलं, त्यानंतर राज जो सिंधुदुर्ग बॉईजचा खेळाडू होता त्याला पाहिलं, त्यांनी ज्या पद्धतीची गोलंदाजी केली. ओ खोला टप्प्या चेंडू, ओ यावेळेला फील्ड केला, आउटची संधी. बेगाने चेंडू फेकलाय, पंचांचा इशारा येतोय नॉट आउटचा. षटकारानंतर वाईड आला पण त्यानंतर चेंडू डॉट सिंगल खूप मोठी ताकद देऊन जाईल गोलंदाजाला. बाबर मागील 3 चेंडू 8 धावा. अरमान पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आलाय. लेट्स सी काय करतं पुढील चेंडूवरती, काय मोठा फटका येणार का, की पुन्हा एकदा बाबर आपला कंट्रोल चांगला दाखवत असताना या चेंडूवरती दीर्घाव शरीराचा वेध घेणारा चेंडू ऑफ कटर. बघा अनेक गोलंदाज असे आहेत जे ॲक्शनने बीट करतात आणि कदाचित बाबर त्याच पद्धतीनं ॲक्शनने फलंदाजाला बीट करत असताना दिसत आहेत. अन्यथा पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं की फक्त वेगावरती स्वार होणारे अनेक गोलंदाज आपण पाहिलेत. बाबर काहीसा वेगळ्या शैलीचा. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, कोणतंही वळण नाही, चेंडूला जाऊ दिलं आतिफनं. अतिरिक्त स्वरूपाची धावपलकामध्ये ॲड होते. 20 चेंडू आणि आता 77 धावांची गरज आहे. 20 बॉल रिमेनिंग, 77 रन्स रिक्वायर्ड टू विन. 20 में 77. जडमधला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अलगदे कार्पेट चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, अडवेल तोपर्यंत फक्त ओ नाही, दुसरी सुद्धा मिळते. जिथे 1 होती तिथे 2 गेल्या. इथे थ्रो सुद्धा खूप विचारपूर्वक करावा लागतो, कारण थ्रो केल्यानंतर तो जर का पाण्यामध्ये पडला किंवा पुढ्यात पडला, किती उसळी घेईल, किती मागे निघून जाईल, बॅकअप असेल की नाही, अनेक साऱ्या बाबी आहेत. मग तुम्हाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं थोडं सोपं जातं.
शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 30 वरती धावफलक जाऊन पोहोचले. बाबर समोर, आता आतिफ. इथून एक मोठा फटका. आस्किंग रन रेट जवळ ठेवेल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा वाईट. बघा, कर्णधार एकच म्हणत असणार आहे बाबरला की बाबा वाईट टाकलीस ठीक आहे, पण मोठा खाऊ नको, षटकार चौकार आणू नको, जेणेकरून या मॅचच्या जवळ बॅटिंग करणारी टीम जाईल. आतिफ, अरमान. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. क्या बात आहे, फिल्डिंग झाली बॉलरची आणि चितडे उडाले आमच्या अंपायर्सवरती. शेवटचा चेंडू आणि त्या शेवटच्या चेंडूवरती चांगली फिल्डिंग. ओ हो हो, फनी सीन. नाही, बाबू सरांची मेहनत दिसते पूर्णपणे. ती आता ती स्टेजवरती बसून नव्हती, पण इथून जर का तो चिखायला लागला तर काहीतरी दिसून येते. 2 षटकं संपली, 31 वरती 0. दाग लगने से कुछ अच्छा होता तो दाग अच्छे है. 31 फन्नन, 31 आहेत. 18 चेंडू आणि 74 धावांची गरज आहे. 18 चेंडू 74 धावा. आता समीकरण पूर्णपणे बदललंय. 25च्या घरामध्ये आस्किंग रन रेट जाऊन पोहोचला आणि अशा वेळेला प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 3-4 मोठे फटके मारायचे आहेत. कोण हा जिम्मा उचलणार? आतिफ की अरमान? अरमान की आतिफ? अरमान सेट आहे. आतिफने सुद्धा खूप चांगला वेळ घालवलाय म्हटल्यानंतर आता इथून धावा येणं गरजेच्या. ओ, पहिला चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि बाहेर बरोबरच निघून सुद्धा मागे गेलाय म्हटल्यानंतर एक्स्ट्राच्या रूपाने धाव. वाईट +2, नो +2, नो +2 अशा 2 धावा, 3 धावा धावपलकामध्ये ॲड होतील. आता या धावा तुम्हाला खूप मोठा सपोर्ट करताना दिसणार आहेत. म्हणजे त्या 24-25 मधल्या 5 धावा याच्याच पकडाव्यात. नागाची बॅटिंग, ओमकार देसाईची त्याला लाभलेली साथ, हे आकर्षण राहिले या मॅचचं. पहिल्या इनिंगमध्ये धुवाधार फलंदाजी. यावेळेला फुलटॉस बॉल आणि त्या चेंडूला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला जरूर. जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत फक्त एकच धाव. तिसऱ्या षटकामध्ये पाहिजे तशी आक्रमकता हे 2 फलंदाजांकडून दिसत नाही आहे. 2 आलेत का? चला 2 आलेत. बघा, एक मोठी अडचण आहे, बरोबर कॉमेंटेटरच्या समोर कॅमेरामॅन आहे, त्यामुळे आम्हाला टी व्हीवरती खूप मोठ्या प्रमाणात निर्भर लावावं लागतं. 36 रोहनचा हा चेंडू सुद्धा प्रॉपर बॅटवरती नाही आलाय. लॉंगनला निघून चाललाय. क्षेत्ररक्षक बॅक करतोय. नागाला जोपर्यंत फील्ड केली जाईल तोपर्यंत पुन्हा 2 धावा येत आहेत. एका दुक्क्याने काम चालण्यासारखं नाही आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके. अरमानला चार्ज घ्यावा लागणार आहे, खूप मोठमोठे फटके मारावे लागणार आहेत. आणि या षटकामध्ये जर का मोठे फटके नाही आले तर हा सामना औपचारिकतेच्या दिशेने जाऊ शकतो आणि KP9 भांडूप यांच्यासाठी निराशा असू शकते. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मैदानाला गरगळ चेंडू निघून चाललाय. श्रेयसने चेंडूला अडवलंय. फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. 2-2-2-2. जिंकणार कोण? येणारी काय वेळ सांगणार आहे. स्टे ट्यून विथ SSS लाईव्ह. बघत राहा, पाहत राहा, ऐकत राहा श्रीसाई चॅम्पियनशिप. आज सकाळपासूनचे सामने, काही सामन्यांमध्ये मोठमोठ्या फटक्यांची आतिषबाजी बघितली. काही ठिकाणी लो स्कोरिंग मॅच. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडूला पुन्हा एकदा अडवलंय. नागाची चपळाई पुन्हा एकदा बघायला मिळाली. फेकी करेपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. 1 केली का? 1 केली. आता जिथे 2 येतील असं वाटलं तिथे 1 आली आहे. 41. 2 बॉल बाकी, बरोबर ना? शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. किमान या 2 चेंडूवरती तरी 2 मोठे फटके. आतिफ, बघूयात लगावतात का तो मोठा फटका. हो, खोदून काढलाय समोरच्या दिशेने. मोठ्या फटक्याची अपेक्षा होती आणि त्याची पूर्तता सुद्धा झाली आहे. आलाय षटकार. इट्स अ बिगी. 6 धावा. षटकाराला 6 धावा आल्या.
परखलं होतं, पाहिलं होतं लेंथला आणि पाहत असताना बरोबर बॅकलिपला लवकर चेंडूवरती आणलं आणि त्यानंतर पाठवलं समोरच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे या षटकातला. 47 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू वरती बॅट येईपर्यंत हो यावेळेला डायरेक्ट हिट थोडक्यात तुकलाय. नागाच्या बॅटिंगपेक्षा नागाची फिल्डिंग ही सुद्धा एक चर्चेचा विषय राहिली आहे. फिल्डिंग करून केलेली ती फेकी मगाशी 100 पिकअप 100 थ्रो त्याने दाखवला. आता बरोबर स्ट्रायकर एंडकडे केलेला थ्रो. असे खूप कमी खेळाडू आहेत ज्यांचा थ्रो इतका ॲक्युरेट असतो. षटक क्रमांक 3 संपलं. 49 धावा धावफलकावरती आहेत. कोणती विकेट आलेली नाही आहे. KP9 भांडूप. अफसर आलाय 4थं षटक हाताळण्यासाठी. टायब्रेकर कुर्ला या संघाकडून. सर्वात मोठं बळ कुठं मिळाले, सुरुवात कुठून झाली होती. नागेश यांनी ज्यावेळेला ओमकार फलंदाजीसाठी आले त्यावेळेला त्यांनी पहिल्या षटकामध्ये लगावलेल्या 20+ धावा 25 आय थिंक धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि त्यामुळे त्या 25 धावांनी एक मोठा कॉन्फिडन्स बाळगला आणि त्यानंतर जो गोलंदाज येईल त्याच्यावरती आक्रमण दाखवलं आणि त्यामुळे बेभान होऊन केलेली ती बॅटिंग 100 पार करत असताना एक 3 अंकी संख्येचं जे काही दडपण आहे ते फलंदाजावरती टाकण्यामध्ये यशस्वी राहिले आणि त्याचंच बळ जे आहे ते गोलंदाजांना मिळालं आणि त्यामुळे गोलंदाज प्रभावी कामगिरी करत असताना दिसत आहेत. अरुण यादवच्या षटकानंतर मागील 2 षटकामध्ये खूप चांगली किफायतमंद बॉलिंग झाली आहे. अफसरचा पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती वेगावरती स्वार, परंतु लेग स्टंपच्या बाहेर. पंचाने दंडित केलं वाईडनं. वाईड आला पण रनआउट झाला. फलंदाज बाद. वाईड बॉलला जर विकेट गेली तर बॉल काउंट आहे आणि त्यामुळे अरमान याला मैदानाबाहेर जावं लागतंय. मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, संतोषजी पाटील यांना आपण पाहता, शशिकांत कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, विपुलजी पंडुलकर, प्रोलिंग स्पोर्टचे सर्वा आणि त्यामुळे हे व्यासपीठ थोडंसं गजबजलेलं आहे. आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शैलेश पाटील स्वतः या स्पर्धेला जवळून कुठे काय कमी पडत नाही आहे हे पाहत असताना एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा. माणुसकी कशी जपावी ही पाटील बंधूंकडून आपण शिकावी असं आम्ही नेहमीच म्हणत आलो आहे. ओ यावेळेला चेंडू मागे लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय चेंडू. अरुणने चांगलं बॅक केलं. वाईट +1 अशा 2 धावा येत आहेत. नरेंद्र फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि अफसर अफसरचा हा चेंडू पुन्हा एकदा यष्टीच्या मागे चालला. जे चेंडू समोरच्या दिशेने बॉर्डरलाईनच्या बाहेर पाठवायचे ते चेंडू सगळे यष्ट्यांच्या मागे जात आहेत आणि त्यामुळे कदाचित त्या 100 पार धावांचा पाठलाग करणं थोडं अडचणीचं राहिले. 9 चेंडू 53 धावा. सामना औपचारिकतेच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतं. KP9 भांडूप संघ अडचणीत. यावेळेला पायावरचा चेंडू आणि त्याला फ्लिक करत असताना पाठवलंय मिड विकेटच्या डोक्यावरून. अफुल्लातून षटकार, 6 धावा. जितक्या वेगानं चेंडू टाकला तितक्या वेगानं त्याला मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवलं 6 धावांसाठी. प्रत्येक चेंडूवरती 6 धावा जर आल्या तर हा सामना जिंकू शकते टीम KP9 भांडूप. 47 रन्स रिक्वायर्ड टू विन. 47 हव्यात 8 चेंडूंमध्ये आणि जर का या 8 चेंडूमध्ये 47 केला तर याच्यासारखा दुसरा कोणता विक्रम नसेल. 8 षटकार 8 चेंडूमध्ये मारायचे आहेत आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये 8 चेंडू 8 षटकार मारणं तेवढं अवघड नाहीये आणि हा पराक्रम करण्याची संधी आतिफ आणि नरेंद्र या दोघांना आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू जातोय. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होते.
लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय आणि अतिरिक्त स्वरूपाची धाव येते. साठ झालेत. 60. पुन्हा एकदा येस, अजून एक अफलातून षटकार. आतिफच्या बॅटमधून षटकार आला आणि तो षटकार आल्यानंतर आता इक्वेशनमध्ये खूप मोठा बदल. अजूनही हा सामना ऑन असल्यासारखं आतिफ सांगते. दुरून खेचलंय. 66 झाल्यात आणि 66 झाल्या कारणाने आता इक्वेशन काय? 7 चेंडू आणि 39 धावांची गरज. मध्ये एक डॉट आहे का? वेट वेट, एक बॉल बाकी आहे. लास्ट बॉल. व्हाईट बॉल काउंट आहे. जो व्हाईट बॉलला रनआउट झाला तो बॉल काउंट आहे. पहिलाच बॉल व्हाईट आला होता त्याच्यावरती रनआउट झाल्या कारणाने बॉल काउंट आहे. 1-22 वरती रन आलाय. पहिला बॉल होती वाईट आणि त्याच्यावरती बॉल काउंट झाल्या कारणाने तो एक बॉल काउंट केलाय. दुसरा सिंगल, नंतर सिंगल. हॅलो, 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल. दोन बॉल बाकी आहेत. आता 8 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. 8-39. अडतीस 38. आताचा वाईट आहे. 8-38. 8 चेंडू आणि 38 धावांची गरज. पुन्हा एकदा अफसर तयार आणि अफसर समोर आतिफ. वेळ गेलाय. खेळ गोडाच्या बाजूने झुकणार. अजून एक मोठा प्रहार. चेंडू उंच हवेत. हवाई सफर करत असताना निघून गेलाय सीमारेखा पार. षटकार. अफसर आणि अफसरच्या अगेन्स्ट धुवाधार फलंदाजी आतिफची. काय जबरदस्त फटका आहे. हाय बॅकलिपचा वापर आणि चेंडू हाय अँड हँडसम बनत चाललाय 6 धावांसाठी. 73 धावा धावपलकावरती लगावला गेला. आता 7 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. इथून जर का षटकार आला तर मात्र कहाणी बदलू शकते. 105 धावांचा पाठलाग शक्य आहे की नाही हा प्रश्न विचारला गेला होता. आणि ज्या वेळेला 2 षटकं बाकी होती म्हणजे 12 चेंडूचा खेळ बाकी होता त्यावेळेला कोणालाही वाटलं नव्हतं की मॅच अशा प्रकारे काहीशी टर्न होऊ शकते किंवा बदलू शकते. आता बदलायच्या मार्गावरती आहे. इथून जर का आतिफने एक मोठा फटका लगावला तर मात्र येणाऱ्या 6 चेंडूंमधला खेळ बघण्यासारखा असणार आहे. मॅचचा रिझल्ट काही असो परंतु आतिफ प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि या वेळेला पायावरचा चेंडू नाही जज झाला. शरीराचा वेध. त्यानंतर सिंगल. एक धाव घेतली गेली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलंय. आता 6 चेंडू 31 धावांची गरज. सहा चेंडू 31 धावांची गरज आहे. R1 स्पोर्ट्सचा कर्णधार आपल्याला विनंती आहे आपण
मंचावरती येऊन थांबा, कारण जशी मॅच संपेल लगेच आपण टॉस करणार आहोत. R1 स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि या सामन्यामधील जो विजयी संघ असणार आहे त्या दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे, आपण लक्षात ठेवा जशी मॅच संपेल तुम्ही लगेच स्टेजवरती यायचं आहे, कारण पहिला आपण टॉस करणार आहोत. शेवटचे 6 चेंडू, 31 धावांची गरज. एक असा क्षण ज्या क्षणाला मोठं करू इच्छितोय आतिफ आणि एक असा क्षण ज्या क्षणाला सहज रीतीने जिंकण्यासाठी उत्सुक आहे बाबर. ज्या बाबरने खूप चांगला स्पेल हाताळला होता. रोहन बाबर पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्याच्या मागे जातोय पण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल. इथे 2 धावा मिळतील, 2 धावाने धावफलक पुढे जाईल. आता प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार, प्रत्येक चेंडूवरती षटकार दाखवायचा आहे आतिफला. 5 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. बघा ज्या वेळेला 4 ओव्हर संपल्या होत्या त्यावेळेला दोन्ही संघाचे स्टॅट्स जर बघाल तर 76 होत्या टायब्रेकर कुर्ला संघाच्या आणि 74 या केपीएन भांडूपच्या होत्या. मागील 2 चेंडूमध्ये खेळ थोडासा बदलला आहे. वाईटच्या मागे वाईट, डॉट आलाय, वाईट नंतर डॉट आणि त्यानंतर आता 4 चेंडू 28 धावांची गरज आहे. आता सामना औपचारिकतेच्या दिशेने वळतोय, कारण जरी प्रत्येक चेंडूवरती षटकार आला तरी सुद्धा या धावांना गबसणी घालणं अवघड होऊन बसेल. खोलर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय. कॉर्नरच्या दिशेने फील्ड केलं जाईल तोपर्यंत 1 धाव. आता दोन्ही फलंदाजांनी सुद्धा ॲक्सेप्ट केलं की इथून या धावा बनणं थोड्या कठीण आहेत. वन्स अगेन मिस. रोहनचं कौतुक, खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत त्यांनी केली आहे. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, हवेबरोबरच षटकार येतो आणि आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. विजयी संघाचा कर्णधार, जो संघ विजयी होणार आहे त्याच्या कर्णधाराने त्वरित मंचावरती यायचंय. षटकार अशा प्रकारे सामना संपला, सामना जिंकला टाईब्रेकर कुर्ला या संघाने. विजयी संघाचं अभिनंदन आणि त्याचबरोबर KP9 भांडू आपले सुद्धा कौतुक. चला टाईब्रेकर कुर्ला संघाचा कर्णधार आपण त्वरित मंचावरती या. R1 स्पोर्ट्स संघाचा कर्णधार चला या मंचावरती लगेच. आणि टाईब्रेकर कुर्ला संघाचा कर्णधार आपण सुद्धा टॉस साठी यायचं आहे. मी नाणेफेकी करण्यासाठी विनंती करेल. अजून एक लेजेंडरी प्लेयर मिस्टर शशिकांत कदम यांना की आपण हा टॉस करण्यासाठी या. आपले शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. टेनिस क्रिकेट म्हणा किंवा लेदर क्रिकेट म्हणा भलीभाती जाण असणारे खेळाडू आणि त्याचबरोबरीनं त्यांच्याच उपस्थिती या मंचावरती लाभली आहे. मी शशिकांत कदम यांना विनंती करेल आपण टॉससाठी यायचे. टाईब्रेकर कुर्ला संघाचा कर्णधार त्याचबरोबरीनं सामनावीर मिस्टर नागेश वाडेकर. नागा प्लीज या. टाईब्रेकर कुर्लाचे कर्णधार आपण लवकरात लवकर यायचे. सामनावीराची ट्रॉफी शशिकांत कदम एका खेळाडूकडून एका खेळाडूला दिली जाते. पेंडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे ते सुद्धा दिलं जाते. त्यानंतर A7 स्पोर्ट्स यांच्याकडून ही बॅग देव माझा उमरगाडीचा राजा यांच्याकडून स्पेशल गिफ्ट आणि
अननोन व्यक्ती आहेत त्यांच्याकडून सुद्धा एक गिफ्ट आहे, ते दिलं जातं या सामनावीराच्या रूपाने नागेशला. नागेश वाडेकर, अफलातून बॅटिंग, अर्धशतकीय खेळी त्यानं केली आणि या स्पर्धेतील तिसरी 50 आजच्या दिवसातील पहिली. नागेश ज़रूर बात करेंगे. नागेश, ओवरआर्म क्रिकेट बहुत अच्छा खेलते हो, लेकिन अंडर आर्म खेलते समय इस तरह की हाफ सेंचुरी आना और मैच को जीतना, कैसा फील कर रहे हो? क्या कहना चाहोगे इस इनिंग के बारे में, इस टूर्नामेंट के बारे में? ट्रिपल एस टूर्नामेंट बहुत पहले से सुन रहा हूँ. अच्छा, कांजूर मार्ग में जितना भी टूर्नामेंट होता है तो बहुत अच्छा लगता है खेलने के लिए, और ग्राउंड बहुत ये मेरे लिए लकी. जो भी रबर बॉल का जितने भी ग्राउंड पे जाता हूँ ना, सब लकी है मेरे लिए. और आता तो मेरे मन में आज 50 मारूंगा, ऐसा ये सोच के ही खेलता हूँ. क्या बात है, सोचा था और कर भी लिया. ढेर सारी शुभकामना आपको अगली मॅच के लिए. चला, दोन्ही कर्णधार ओमकार देसाई यांना विनंती, आपण सुद्धा यायचं, आपल्यासाठी कॅश प्राइज होतं ते सुद्धा दिलं जाणार आहे. ताई पॅकर कुर्ला संघाचा कर्णधार, आपल्याला वारंवार विनंती करण्यात येते की आपण लवकरात लवकर या. ताई पॅकर कुर्ला संघाचा कर्णधार, अरे धावत या लवकर, आम्ही तुम्हाला अनाऊन्स करत आहोत कधीपासून. ओमकार देसाई यांना विनंती, आपण सुद्धा यायचं, आपल्यासाठी जे कॅश प्राइज होतं ते दिलं जाईल. मी शशिकांत कदम यांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. R1 स्पोर्ट्स कल्याण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ताई पॅकर कुर्ला, या दोन संघांदरम्यान ही मॅच होणार आहे. महत्त्वपूर्ण सामना, आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. टेल्स इज द कॉल फ्रॉम ताई पॅकर कुर्ला आणि टेल्स आलंय. जास्त वेळ घेणार नाहीये, फक्त निर्णय विचारेल. टॉस जिंकला काय निर्णय असेल? आम्ही पहिली बॉलिंग घेऊ. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. शशिकांत कदम यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. शशिकांत, बहुतांश स्पर्धा रबरमध्ये किंवा टेनिस बॉल क्रिकेट खेळलेला, लेदरचा प्रचंड अनुभव तुमच्याकडे आहे, पण अंडरआर्म क्रिकेटला इतक्या मोठ्या प्रमाणात होत असताना कधी पाहिलं का? आणि या स्पर्धेमध्ये आपण इथे उपस्थित झाल्यानंतर कसं फील करताय आणि या खेळाचं कसं वर्णन कराल? सर्वप्रथम क्रिकेटची सुरुवात ही अंडरआर्म क्रिकेटनेच होते. लहानपणापासून अंडरआर्म क्रिकेट खेळण्याची आवड असतेच. भरपूर वर्षानंतर आज मी खूप सगळ्यात चांगली टुर्नामेंट बघितली ती ही टुर्नामेंट आहे. कारण अशा टुर्नामेंट बहुतेक मोठ्या ग्राउंडवरती होत नाहीत कुठे, सगळीकडे आपले ओरम टुर्नामेंटच चालू असतात. आणि अशी टुर्नामेंट जास्तीत जास्त व्हावी ही मी शैलेश भाऊंना विनंती करीन की सगळीकडे तुम्ही टुर्नामेंट करा. आणि टुर्नामेंट खूप छान आहे, ट्रिपल एसने जे ऑर्गनाईज केलं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. अशा टुर्नामेंट अजून मोठ्या लेवलला करा हीच अपेक्षा आहे. एक हात मदतीचा माणसातील माणुसकी जपण्याची ही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून, म्हणजेच खेळामधूनच समाजकार्य केलं जातं. या संकल्पनेबद्दल काय म्हणाल? आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून इथून खेळाडू येत या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे येतात, खेळतात, त्याबद्दल काय सांगाल? जे टॅगलाईन ठेवलं आहे एक हात मदतीचा, तो त्याच्यातच सगळं जिंकून जातात. जे इथे मदत कार्य करतात, जे कोणी इथे टीम टुर्नामेंटला ज्यांनी स्पॉन्सर दिलेत, त्यांचं खूप मोठा हात आहे या गोष्टीसाठी की हल्ली कमी स्पॉन्सर झालेले आहेत. कारण टुर्नामेंट इतक्या झालेल्या आहेत, प्रत्येक जणाला जे द्यायला जमत नाही. पण अशा टुर्नामेंटला जो कोणी मदत करतो त्याचं अभिनंदन आहे. आणि अशाच सगळ्या लोकांना हेल्प करत राहा. जो कोणी इथे क्रिकेट राहतं, असं ओमकार देसाई खेळतो आहे, केतन मात्रे आला आहे, श्रेयश, संदीप, सगळे मोठे मोठे प्लेयर अशा टुर्नामेंटला आवर्जून येतील. आता ही मला माहिती नव्हतं, नाही तर मी पण आलो असतो उद्या. पण खूप चांगली गोष्ट आहे अशा टुर्नामेंट होण्याबद्दल. थँक्यू सो मच. आपण या